कोरपणा तालुक्यातील कोरपणा ते कुसळ हा महत्त्वाचा मार्ग 2 दशकांपूर्वी तयार करण्यात आला होता। त्यावेळी या मार्गाचे खडीकरण करण्यात आले, तसेच मधल्या नाल्यावर पाईप टाकून रपटे बसवण्याचे काम अर्धवटच ठेवण्यात आले। मात्र त्यानंतर या मार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले। परिणामी आज या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून नाल्यातील पाईप उघडे पडले आहेत। भद्रावती तालुक्यात सेवा पंधरवडा अभियान 2025 तसेच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहीम अंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी भद्रावती प्रादेश चंद्रपूर वन विभागाद्वारे 17 सप्टेंबरला वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली। भद्रावती तालुक्यात नोंदरी ग्रामपंचायत अंतर्गत इंद्रानगर परिसरातील नागरिकांना पुलाअभावी दररोज हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे। रखडलेले या पुलाचे बांधकाम करावे या मागणीसाठी नागरिक गुरुवारी दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता नोंदरीतून भद्रावती तहसील कार्यालयावर धडकले। महसूल विभागात संगणकीकरणाने कामाच्या दप्तर तपासणीकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही अडचणी येतात। या समस्येवर उपाय म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वांच्या कामाची तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। राजुरा तालुक्यात निजामशाही ही अन्यायी राजवट असल्याने त्याविरुद्ध सर्व धर्मीय 80% लोक होते। हा लढा धार्मिक नव्हता तर अन्यायाविरोधात लढला गेलेला हा संघर्ष होता। म्हणूनच देशाला सर्वच दृष्टीने ऐतिहासिक ठरलेला हा मुक्ती संग्राम सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला असल्याचे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत बालेराव यांनी केले। घुग्गुस तालुक्यात केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार घुग्गुस येथील राजीव रतन रुग्णालयातून बुधवारी दिनांक 17 रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला। अभियानाद्वारे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे, नियमित तपासणीचे महत्त्व, योग्य पोषण आहार, मातृत्व काळातील काळजी तसेच संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची निगा राखण्याबाबत दिवसभर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याचा पुरस्कार दिला जातो। यावर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील 3 शिक्षकांची निवड करण्यात आली। ब्रह्मपुरी येथे लाखापूर जवळील जंगलात गुरे चारून परत येताना वाघाच्या हल्ल्यात प्रमोद राऊत वय 32 हा व्यक्ती ठार झाल्याची घटना दिनांक 16 रोजी सायंकाळी घडली होती। विभागाने बुधवारी दिनांक 17 रोजी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला। मात्र वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही असा पवित्रा संतप्त गावकऱ्यांनी घेतला। अखेर वन अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासोबत वाघाचे स्थलांतर करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने गावकरी शांत झाले। सास्ती येथे चंदनवाही ग्रामपंचायतीत 29 ऑगस्ट 2024 रोजी बनावट स्वाक्षरीने ग्रामसभा घेतल्याची माहिती उघडीस आली। याबाबत निर्भय न्याय प्रतिष्ठान व बंजारा टायगर युवा संघटनेने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। भद्रावती तालुक्यात राज्य सरकारच्या महसूल विभागातर्फे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी बुधवारी दिनांक 17 रोजी तहसील कार्यालयात लोक अदालत आयोजित केली होती। मात्र ही अदालत न झाल्याने शेकडो शेतकरी सरकारचा निषेध करून घरी परतल्याची घटना घडली। चंद्रपूर जिल्ह्यात गणेश उत्सव आणि गणेश विसर्जनानंतर शहरात फुले, हार, नारळ, वस्त्रे आदींच्या निर्माल्याचे नियमित संकलन करण्यात आले। तब्बल 314 टन असलेल्या या निर्माल्यापासून महापालिकेने खतांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली। यासाठी पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर जागा तयार करून योग्य पद्धतीने खत निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे। 21 दिवसानंतर हे खत तयार होऊन उपलब्ध होणार। नागबीड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी मोकासा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडली। रेश्मा जयंत पेंदात वय 40 असे मृत महिलेचे नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यात रहमतनगर परिसरातील CTPSच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधील क्लोरीन वायू गळतीने 125 नागरिकांना शाळेत हलवण्यात आले होते। प्रशासनाकडून तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना केल्याने सर्व कुटुंब गुरुवारी दिनांक 18 रोजी आपल्या घरी परतले। सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे। आपत्कालीन सेवा घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले। चंद्रपूर शहरात चंद्रपूर फिजिओथेरपिस्ट असोसिएशनची स्थापना करण्यात आली। असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार किशोर जरगेवार यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी त्यांनी फिजिओथेरपी हा वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आधारभूत घटक असल्याचे स्पष्ट केले।
चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र सरकारने दूध, दुग्धजन्य पदार्थासह त्यांच्या उत्पादनावर लावण्यात आलेले जीएसटीच्या दरात कपात केली. त्यामुळे पनीर, बटर, तूप, चीज, आईस्क्रीम, एकूणच दूध व दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होऊन त्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. शासनाच्या या घोषणेमुळे ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेली 29 वर्षाखालील जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग शालेय स्पर्धेत डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या आलोक दुर्गम याने उत्तम कामगिरी केली. त्याची आता विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली. या निमित्त महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.